हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज एक आपण नवीन प्रश्नपत्रिका बघणार आहोत। ही प्रश्नपत्रिका आहे बी ए प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांची। प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका आहे। विषयाचा कोड तुम्ही बघितला असेल, HEN 101 म्हणजेच इंग्रजी व हिंदी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम। हिंदी व इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। सुरुवातीला त्यांनी हिंदीची प्रश्नपत्रिका दिली आहे, 1.5 तास त्याला वेळ आहे आणि 40 गुण आहेत। त्याच्यानंतर याच्याच खाली इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आहे, ते पण मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून देणार आहे। कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय असते, कुठे उत्तर भेटेल, तुम्हाला कसं उत्तर लिहायचं, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला आपण हिंदीची प्रश्नपत्रिका बघूया, त्याच्यानंतर खाली इंग्रजीची प्रश्नपत्रिका आहे 40 गुणांची, ते सुद्धा बघूया। बघा, ही प्रश्नपत्रिका 2016ला झालेली आहे। मे महिन्यामध्ये अंतिम परीक्षाचंच हे प्रश्नपत्रिका आहे। जे अंतिम परीक्षा होते तुमची तेच प्रश्नपत्रिका आहे 2016ची। त्याच्यानंतर विषयाचा कोड वगैरे तुम्ही बघितलाच असेल। आपण बघूया प्रश्नपत्रिकेकडे। सुरुवातीला जर बघितलं तर सर्वसाधारण इथं सूचना दिल्या आहेत, ते सूचना सर्वांना माहीत आहे। मी काय तेवढं व्यवस्थित सांगणार नाही। तुम्हाला उत्तर किती 75 ते 100 शब्दामध्ये उत्तर लिहायचं असते आणि सर्व प्रश्न तुम्हाला लिहिणं अनिवार्य आहे। हे सर्व तिथं माहिती दिलेली असते। त्याच्यानंतर बघा, तुम्ही पण वाचू शकता। हे खूप वेळा मी सांगितलेलं आहे म्हणून मी सांगणार नाही, ते डायरेक्ट आपण प्रश्नांकडे जाऊया। बघा, सुरुवातीला प्रश्न पहिला दिलेला आहे, निम्नलिखित किन्ही 4 उपप्रश्न लिखिए। याचे 5 प्रश्न दिलेले असतात। त्या 5 पैकी तुम्हाला किती 4 प्रश्न लिहायचे असतात। 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्न लिहायचे असतात। पहिला प्रश्न बघा कोणत्या टाईपचा आहे, कसल्या प्रकारचा प्रश्न आहे। पहिला प्रश्न बघा, अनुवाद के भेद बताकर उनको स्पष्ट कीजिए। बघा, अनुवादचं जे काही आहे कन्सेप्ट ते पुस्तकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे। अनुवादाचे भेद कोणते आहेत, किती आहेत, त्याला तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि त्याला स्पष्ट करायचं आहे। तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला पुस्तकमध्ये भेटून जाईल। अनुवाद हे पॉईंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल। त्याच्यानंतर बघा, रचना की दृष्टि से वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए। आता रचना की दृष्टि से, आता जे काही रचना आहे, रचनाचे जे काही दृष्टी आहे, ते सर्व माहिती पुस्तकमध्ये तुमच्या दिलेली आहे। ते जर तुम्ही वाचला तर त्याला स्पष्ट तुम्ही करू शकता। याच्यापैकी बघा, ह्या प्रश्नावरून तुम्हाला काय समजेल, आपण कसा अभ्यास करायचा, ते पॉईंट तुम्ही इथे लक्ष द्या। दुसरा प्रश्न आपण बघितलो, याच्यामध्ये सुद्धा काय इथं स्पष्ट कीजिए म्हटलं, त्याच्यानंतर इथं पण स्पष्ट कीजिए म्हटलं। तिसरा प्रश्न बघूया, भारतीय आर्य भाषाओं के शब्द के कौन से ही 3 भेद स्पष्ट कीजिए। बघा, इथं पण काय स्पष्ट कीजिए आलेलं आहे। म्हणजे जे काही आपलं कन्सेप्ट आहेत, जे काही पॉईंट आहेत इथं, भारतीय आर्य भाषा, रचना की दृष्टी, अनुवाद के भेद, हे सर्वांना स्पष्ट कीजिए असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणून तुम्हाला प्रत्येक जे काही मेन पॉईंट आहेत, तिथं जे काही हेडलाईन आहेत पुस्तकमध्ये, ते हेडलाईन सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्याला स्पष्ट कीजिए म्हणून प्रश्न विचारत आहेत। म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल खूप सारी माहिती लिहायची आहे। 75 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला, 70 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। म्हणून स्पष्ट कीजिए म्हटल्यामुळे तुम्ही व्यवस्थित सर्व गोष्टी वाचून घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर बघा, वाक्य के 4 गुण स्पष्ट कीजिए। बघा, इथं पण प्रश्न काय आलं, स्पष्ट कीजिएच आलं। म्हणजे वाक्याचं जे काही गुण आहेत 4, त्या 4 गुणांना तुम्हाला व्यवस्थित समजून घेऊन वाचून घ्यायचं आहे आणि इथं उत्तरामध्ये तुम्हाला स्पष्ट कीजिए म्हणजे त्याच्याबद्दल सर्व माहिती लिहायची आहे। त्याच्यानंतर बघा, 5वा प्रश्न, वाणिज्य पत्रों के भेदों को स्पष्ट कीजिए। बघा, इथं त्यांनी काय म्हटलं, वाणिज्य पत्रों के भेदों को स्पष्ट कीजिए म्हटलं, इथं सुद्धा स्पष्ट कीजिएच आहे। म्हणून तुम्हाला सर्व जे काही हेडलाईन्स आहेत तिथं मोठे ते सर्व पॉईंट व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। त्याच्यापैकीच एक तुम्हाला स्पष्ट कीजिए म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणून ते सर्व व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या। तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रश्नामध्ये लास्टला त्यांनी काय केलं, स्पष्ट कीजिएच आहे। सर्व गोष्टी इथं तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत। म्हणून सर्व पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचून घेतलात, लक्षात ठेवलात, तर तुमच्या भाषेमध्ये जरी तुम्ही स्पष्ट केलात, तुम्ही वाचलात एक आणि त्याच रिलेटिव्ह जर तेच त्याच्यासारखंच तुमच्या भाषेमध्ये लिहिलात तरी तुम्हाला मार्क पडून जातील। पण लिहिणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं, पण तुम्ही लिहिलं पाहिजे। 70 ते 80 शब्दामध्ये तुमचं उत्तर झालं पाहिजे। 100 जरी तुम्ही लिहू शकत नसाल तर 70च्या वरी तर तुम्ही गेलाच असाल। म्हणजे एक पेज तुम्ही व्यवस्थित भरणं खूप महत्त्वाचं आहे। थोडं मोकळं लिहायचं। एका पेजामध्ये जे काही आन्सर आहे ते पूर्ण लिहून टाकायचं। एका उत्तराला एक पेज वापरायचं। त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न काय दिलेला आहे। दुसरा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे, ते तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये काय म्हणा, निम्नलिखित मुहावरों का अनुवाद मराठी से हिंदी में लिखिए। म्हणजे इथं जे काही मुहावरे दिलेले आहेत त्याला हे मराठीमधून आहेत ते हिंदीमधून लिहा म्हणलं। घाम गाळणे, डाळ न भाजणे, डोंगर कोसळणे, माशी मारणे, तोंडाला पाणी सुटणे, हे सर्व तुम्हाला काय लिहायचे आहेत, हिंदीमधून लिहायचे आहेत। हे सर्व गोष्टी तुम्हाला पुस्तकमध्ये लास्टला भेटून जातील। पुस्तकमध्ये हिंदी टू मराठी, मराठी टू हिंदी सर्व आहे, तुम्ही ते वाचून घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा, याच्या खाली जर गेलात तर इथं पण खाली काही प्रश्न दिलेले आहेत। ते प्रश्न बघा, स्पष्ट कीजिए। इथं पण 3 भाषाओं के अर्थ कौन से हे अर्थ विचारलं, त्याच्यानंतर
स्पष्ट कीजिए म्हटलं. त्याच्यानंतर बघा भाषा विज्ञानवेत्ता संस्कार की भाषाओं को किन कुलों में विभाजित करते हैं, या थोडं वेगळ्या टाईपचे प्रश्न इथं पण विचारलेत, पण स्पष्ट कीजिए खूप जागे आहे. हिंदी देश की राष्ट्रभाषा होणे योग्य हे स्पष्ट कीजिए, हे प्रश्न तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा आपण जाऊया इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेकडे. इंग्लिशचं प्रश्नपत्रिका कशी आहे बघा. याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला इथं गुण दाखवतो मी तुम्हाला किती गुणाचं आहे. 40 गुणाचं हे इंग्लिशचं प्रश्नपत्रिका आहे. याची एन 101 तुम्ही बघू शकता किती. इथं पण तुम्हाला 1 तास 30 मिनिटं वेळ आहे. इथं ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी म्हटलं आहे. तेच माहिती म्हणजे 100 ते 70 75 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा प्रश्न कोणत्या टाईपचा आहे आणि कसल्या टाईपचा प्रश्न विचारला आहे ते बघूया, म्हणजे तुम्हाला उत्तर कसं लिहायचं ते पण समजून जाईल. पहिला प्रश्न बघा इथं त्यांनी काय दिला आहे. पहिला प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवणार. पहिला प्रश्न काय म्हणलं, मेक लिस्ट ऑफ ॲटलिस्ट 5 वर्ड विच इंडिकेट various part of human body and make a use of it in your own sentence. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मेक म्हणजे बनवणे. किती 5 ॲटलिस्ट किती 5 वर्ड म्हणजे तुम्ही जे काही 5 वर्ड आले पाहिजे. कोणते वर्ड्स बघा कशाचे, ह्युमन बॉडीचे वर्ड म्हणजे ह्युमन बॉडीचे जे काही पार्ट आहेत ते पार्ट तुमच्या वाक्यामध्ये आले पाहिजे. असे 5 वाक्य तुम्हाला त्यांनी बनवायला सांगितले आहेत. म्हणजे ओन सेंटेन्स म्हणजे तुमच्या सेंटेन्समध्ये तुमच्या वाक्यामध्ये ह्युमन बॉडीचे जे काही पार्ट आहेत, समजा आय आहे, डोळा, हेड आहे, तुमचं जे काही आहे, तुमचे जे काही ह्युमन बॉडीचे जे आहेत हेड वगैरे सर्व ते काही ते सेंटेन्समध्ये आले पाहिजे. असे सेंटेन्स तुम्हाला बनवा म्हटले आहेत. ते सेंटेन्स तुमच्या पुस्तकमध्ये बनवलेले आहेत. तुम्ही याची उत्तरं तुमच्या पुस्तकमध्ये तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही पुस्तक काढा आणि ह्युमन बॉडी म्हणून एक पॉईंट असते, त्या ह्युमन बॉडी पॉईंटमध्ये सर्व ह्या टाईपचे प्रश्न, ह्या टाईपचे वाक्य तिथं बनवलेले आहेत. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि हे जर प्रश्न आला तर कसं लिहायचं त्या वाक्यावरून तुम्हाला समजून जाईल. पुस्तकमध्ये याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. ह्युमन बॉडी म्हणून एक पॉईंट असतो, त्या पॉईंटमध्ये याच टाईपचे प्रश्न सेंटेन्स बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पुस्तक काढला तर तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न त्यांनी काय सांगितला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पुस्तकमध्ये तुम्हाला भेटेल, फक्त तुम्हाला बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर पुस्तक नसेल तर पुस्तकची PDF सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेल. PDF तिथून तुम्ही सुद्धा पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर पुस्तक पण नाही म्हणून. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, गिव्ह द मिनिंग ऑफ द वर्ड सॅनिटेशन अँड गिव्ह द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स वी यूज इन रिगार्डिंग सॅनिटेशन. बघा तुम्हाला हे सॅनिटायझेशनचं मिनिंग लिहायचं आहे आणि त्याच्या रिगार्डिंग ह्या 5 वाक्याचं, ह्या 5 शब्दाचं मिनिंग तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता सॅनिटायझेशन म्हणजे काय आहे ते सर्व माहिती पुस्तकमध्ये दिलं. हे सॅनिटायझेशन जे आहे, उच्चार जरी माझं चुकत असेल तर तुम्ही बघून वाचून घेऊ शकता व्यवस्थित. एखादं उच्चार माझं चुकू शकते, सगळं करेक्ट येईल असं नाही. पण याचं हे जे सॅनिटेशन आहे, जे मला आता बघा कन्फ्यूज होत आहे याच्यामध्ये. सॅनिटायझेशन याच्यामध्ये याची माहिती सर्व पुस्तकमध्ये तुमच्या दिली आहेत. हे शब्द तुम्हाला भेटून जाईल तिथं, याची माहिती तुम्ही बघू शकता. आणि याच्या रिगार्डिंग ज्या 4 वाक्याचं जे मिनिंग लिहा म्हटलं तुम्हाला, ते मिनिंगसुद्धा तुमच्या पुस्तकमध्ये तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुम्ही पुस्तक काढायचं एवढं काम करा बस. त्याच्यानंतर बघा इथं तिसरा प्रश्न काय म्हणलं, राईट द 5 वर्ड्स रिलेटेड टू कॅम्प्युटर. आता कॅम्प्युटरच्या रिलेटिव्ह 5 वर्ड्स लिहायचे आहेत तुम्हाला. तुमच्या पुस्तकमध्ये कॅम्प्युटरचं सर्व माहिती दिली आहे तिथं. कॅम्प्युटरच्या रिलेटिव्हचे जे काही पार्ट आहे त्या पार्टची माहिती, सर्व गोष्टीची माहिती कॅम्प्युटरची पुस्तकमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिथलाच प्रश्न आहे हा. तुम्हाला कॅम्प्युटरच्या बद्दलचे 5 वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे 5 पार्टबद्दल जरी माहिती लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडतील. त्याच्यानंतर बघा हे D मधला 4था प्रश्न बघा काय दिलं त्यांना, राईट द सिमिलर मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. मर्डर आहे, लिव्ह आहे, नॉईज आहे, सिक आहे, इंड आहे. मर्डरचं समानार्थी शब्द काय आपण किल म्हणतो. किल म्हणजेच काय मारणे पण असते. हे समानार्थी शब्द तुम्हाला पुस्तकमध्ये भेटून जातील. समानार्थी शब्द पुस्तकमध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर बघा इथं काय म्हणलं, अपोजिट वर्ड म्हणलं, विरुद्धार्थी शब्द. ॲग्रीचं काय ते डिसॲग्री, बिग, स्मॉल, क्लीन, फ्रेश, गुडचं बॅड येते विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड. हे पण पुस्तकमध्ये आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर बघा इथं पण काही प्रश्न आहेत. मेक 5 क्वेश्चन स्टार्ट विथ
क्वेश्चन वर्ड, जे काही वर्ड्स आहेत ते किती डब्ल्यूच्या WH चे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्हाला बनवा म्हटले आहेत, सेंटेन्स बनवा म्हटले आहेत. 5 क्वेश्चन तुम्हाला बनवले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय आलं पाहिजे, हू आलं पाहिजे, व्हॉट आलं पाहिजे, वेअर आलं पाहिजे, विच आलं पाहिजे आणि व्हेन आलं पाहिजे. याच्यापासून तुम्हाला 5 प्रश्न बनवायचे आहेत. क्वेश्चन्स म्हणलं ना, स्टार्ट म्हणजे हू पासून. हू म्हणजे काय असतं, हू आर यू म्हणजे तू कोण आहेस, व्हॉट म्हणजे व्हॉट इज युअर नेम, वेअर इज युअर हाऊस, विच इज हे अशा टाईपचे तुम्हाला 5 प्रश्न बनवायचे आहेत. हे 5 प्रश्नसुद्धा पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जातील. कशापासून स्टार्ट झाले पाहिजे, ह्या 1 2 3 4 5 याच्यापासून. हू म्हणजे काय, हू आर यू, व्हॉट म्हणजे व्हॉट इज युअर नेम, वेअर इज युअर स्कूल, वेअर इज युअर कॉलेज, वेअर इज युअर ऑफिस. हे सर्व तुम्ही वाक्य तुम्ही असं बनवू शकता. त्याच्यानंतर बघा इथं अजून काही इथं त्यांनी दिले आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग सेंटेन्स इंटू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. आता ह्या 5 वाक्याला तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे आणि याचं मिनिंग काय करायचं आहे, चेंज न होता याला ट्रान्सफर करायचे आहेत. पुस्तकमध्ये ह्या टाईपचे प्रश्न वाक्य तिथं दिलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. हे जे वाक्य आहेत ते कसं ट्रान्सफर करायचं विदाउट चेंजिंग मिनिंग, ह्याचे खूप सारे तिथं वाक्य दिलेले आहेत. त्या पद्धतीनंच तुम्हाला करायचं आहे. त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचं उत्तरं भेटून जातील. त्याच्यानंतर बघा इथं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पॅसेजसुद्धा दिले आहेत. तुम्हाला पॅसेजसुद्धा 5 मार्काला आहे. इथं बघा लास्टचा जो प्रश्न आहे तो काय आहे, पॅसेजचा आहे. एवढा जे काय आहे ते पॅसेजवरून तुम्हाला प्रश्न उत्तरं लिहायचे आहेत. हे पॅसेजचे प्रश्न मी इथं बघा वाचून दाखवणार आहे. हे पॅसेजचा प्रश्न, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. हे पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे आणि इथं खाली काही 5 प्रश्न दिले आहेत. त्या 5 प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स एज्युकेशन, गिव द सॅनिटरी. जे वाक्य आहेत ते तुम्ही बघू शकता. हे वाचून घेऊन तुम्हाला ह्या पॅसेजमधून हुडकून लिहायचं आहेत. हे 5 मार्क तुम्हाला सोपेच आहेत. त्याच्यानंतर बघा इथं अजून एक प्रश्न दिले आहे तिनं, राईट 5 सेंटेन्स इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स हॅव्हिंग सब्जेक्ट अँड 1 मेन वर्ब इन इच. म्हणजे तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 5 वाक्य लिहायचे. त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट राहिलं पाहिजे आणि एक मेन वर्ब राहिलं पाहिजे. सिम्पल प्रेझेंट टेन्स काय असते ते मी गेल्या वर्षी आपल्या चॅनलवर शिकवलेले आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये अजून एक इथं वाक्य आहे, राईट द 5 एक्सक्लामेटरी सेंटेन्स बिगिनिंग विथ व्हॉट अँड हाऊ. तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स लिहायचे आहेत, उद्गारवाचक वाक्य लिहायचे आहेत. व्हॉट आणि हाऊचे सुरुवात होणारे हे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. पुस्तकामध्ये असतात ते तुम्ही बघू शकता. किंवा ह्या टाईपचे जे काही वाक्य बनवायचे आहेत त्या टाईपचे मी व्हिडिओसुद्धा बनवून तुम्हाला देणार आहे, कारण तुम्ही त्याचा प्रॅक्टिस करण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर ह्या टाईपची हे जे प्रश्न हे पॅसेजचंच आहे खालचं, हे पण तुम्हाला मी सांगितले आहे. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका होती. जर कोणाला पाहिजे असेल तर ही प्रश्नपत्रिका टेलिग्राम चॅनलवर आपल्या भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. मी तिथून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि हे जे PDF आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलला 400+ म्हणजेच 480च्या प्लस विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले आहेत. जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. जरी तुम्ही PDF डाउनलोड करता आलं नसेल तरी ह्या व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही सर्व प्रश्नाचे उत्तरं, प्रश्नाचे टाईप सर्व पुस्तक काढून बघून घ्या. म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा खूप फायदा होईल त्याचा. भेटूया, धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये.